नमस्कार मुलांनो, मी शुभाशिष आहे. मुलांनो, भूमिती आपल्याला सभोवताली आहे. हे आपल्याला दररोज दिसणारे आकार, रेषा आणि कोन समजून घेण्यास मदत करते. उदाहरणार्थ, तुमच्या खोलीचे कोपरे, तुमच्या फोनच्या कडा आणि बास्केटबॉल कोर्टवरील आकार देखील भूमितीपासून बनलेले असतात. हे आकार साध्या साधनांनी काढले आणि मोजले जाऊ शकतात. जसे तुम्ही तुमच्या वहीत चौरस किंवा त्रिकोण काढता. या व्हिडिओमध्ये आपण रूलर, कंपास आणि प्रोट्रॅक्टर सारख्या साधनांचा वापर करून आकार आणि रेषा कशा बनवायच्या ते पाहू. तुम्ही या साधनांचा वापर सरळ रेषा काढण्यासाठी, अंतर मोजण्यासाठी आणि परिपूर्ण कोन तयार करण्यासाठी देखील करू शकता. हे तुम्हाला वास्तविक जगात भूमिती कशी कार्य करते हे समजण्यास मदत करेल. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही सरळ रेषा काढण्यासाठी रूलर वापरता किंवा वर्तुळ काढण्यासाठी होकायंत्र वापरता, तेव्हा तुम्ही आधीच भूमिती वापरत आहात. तुम्ही चित्र काढत असाल, घर बांधत असाल किंवा फक्त तुमच्या घराभोवती पाहत असाल, भूमिती जग आणि आपण पाहत असलेल्या आकारांची जाणीव करून देण्यास मदत करते. शिकण्याचे निकाल. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल. आकार काढण्यासाठी रूलर आणि होकायंत्र सारखी मूलभूत साधने वापरायला शिका. रेषाखंड अचूकपणे कसे मोजायचे आणि कॉपी कसे करायचे हे समजून घ्या. होकायंत्र आणि रूलर वापरून लंब रेषा आणि दुभाजक कसे काढायचे हे शिका. या धड्यातील सांकेतिक शब्द आहे भूमिती, रेषाखंड, होकायंत्र, फुटपट्टी, लंबरेषा, दुभाजक, सेट स्क्वेअर, कोन, मोजमाप. भूमिती म्हणजे काय ते पाहूया. भूमिती आपल्याला रेषा, कोन, आकार याबद्दल सांगते आणि व्यावहारिक भूमिती या आकारांच्या बांधणीबद्दल सांगते. बांधकामासाठी वापरायची साधने. 1. फुटपट्टी. फुटपट्टी म्हणजे एक सरळ कडा ज्याला आपण कधी कधी स्केल म्हणतो. त्यावर एका बाजूला सेंटीमीटर आणि दुसऱ्या बाजूला इंच असे चिन्हांकित केलेले आहे. याचा वापर रेषाखंड काढण्यासाठी आणि त्यांचे मोजमाप करण्यासाठी देखील केला जातो. 2. होकायंत्र. होकायंत्राला 2 टोके असतात, एक पॉइंटरसाठी आणि दुसरे पेन्सिलसाठी. याचा वापर कंस आणि वर्तुळे काढण्यासाठी आणि रेषाखंड मोजण्यासाठी देखील केला जातो. 3. विभाजक. हे दोन्ही टोकांवर
पॉइंटर्सची जोडी आहे. रेषा आणि चापांच्या लांबीची तुलना करण्यासाठी याचा वापर केला जातो. 4 सेट चौरस. हे 2 त्रिकोणी तुकड्यांचा संच आहे. एकाच्या कोपऱ्यावर 45 डिग्री, 45 डिग्री आणि 90 डिग्री कोन आहे. जर आपण 2 समान त्रिकोणी तुकडे जोडले तर आपल्याला एक चौरस मिळेल. याचा वापर समांतर आणि लंब रेषा काढण्यासाठी केला जातो. दुसरे म्हणजे कोपऱ्यांवर 30 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री कोन असणे. जर आपण 2 समान त्रिकोणी तुकडे जोडले तर आपल्याला एक आयत मिळेल. समांतर आणि लंब रेषा काढण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. 5 प्रोट्रॅक्टर. हे एक अर्धवर्तुळाकार उपकरण आहे जे 180 अंश भागांमध्ये विभागले आहे. ते उजव्या बाजूने 0 डिग्री पासून सुरू होते आणि डाव्या बाजूला 180 डिग्रीने संपते आणि तसेच उलट पक्षी. हे कोन मोजण्यासाठी आणि काढण्यासाठी वापरले जाते. रेषाखंड. रेषाखंड म्हणजे रेषेचा एक भाग ज्याचे 2 टोक असतात. त्याची लांबी निश्चित असते म्हणून ती रुलर वापरून मोजता येते. आता आपण पाहूया लांबी माहित असल्यास रेषाखंडाचे बांधकाम. 5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढा. विशिष्ट लांबीचा रेषाखंड काढण्यासाठी आपल्याला होकायंत्र आणि फुटपट्टीची आवश्यकता आहे. चरण 1. सर्वप्रथम कोणत्याही लांबीचा रेषा A काढा आणि त्यावर A नावाचा बिंदू चिन्हांकित करा. चरण 2. कंपासला रुलरवर ठेवून 5 सेंटीमीटर लांबी मोजा. पॉइंटर 0 वर ठेवा आणि कंपास फुटपट्टीवर 5 सेंटीमीटर पर्यंत उघडा. चरण 3. रेषेवर A वर पॉइंटर ठेवा आणि 5 सेंटीमीटर लांबीचा एक कंस काढा जो रेषेला B वर छेदतो. चरण 4. म्हणून 5 सेंटीमीटर रेषाखंड आहे AB बार. दोन. दिलेल्या रेषाखंडांच्या प्रतीची रचना. रेषाखंडांची प्रत बनवण्यासाठी 3 पद्धती आहेत. 1. दिलेल्या रेषाखंडाची लांबी रुलर वापरून मोजा आणि फक्त रुलर वापरून समान लांबीचा रेषाखंड काढा. 2. एक पारदर्शक पत्रक घ्या आणि कागदाच्या दुसऱ्या भागावर दिलेली रेषा काढा. 3. या पद्धती फारशा अचूक नाहीत म्हणून आपण अचूक रेषाखंड तयार करण्यासाठी रुलर आणि होकायंत्र वापरू शकतो. रेषाखंडांची प्रत काढा. AB बार. चरण 1. AB बार दिलेला रेषाखंड ज्याची लांबी ज्ञात आहे. चरण 2. होकायंत्र वापरा आणि पॉइंटर A वर ठेवा. पेन्सिलची बाजू बिंदू B वर ठेवण्यासाठी होकायंत्र उघडा. आता उघड्या होकायंत्राची लांबी दिलेल्या लांबी इतकीच आहे. AB बार. चरण 3. एक नवीन रेषा 1 काढा आणि त्यावर बिंदू C चिन्हांकित करा. बिंदू C वर सूचक ठेवा.
चरण 4, त्याच त्रिज्या वापरून रेषा 1 वर एक चाप काढा जो बिंदू D वर रेषा कापतो. चरण 5, CD बार बरोबर AB बार. मुलांनो, आता आपण लंब पाहूया. जर दोन रेषा अशा प्रकारे छेदतात की त्या छेदनबिंदूवर काटकोन करतात तर त्या एकमेकांना लंब असतात. जर रेषेवर एक बिंदू दिला असेल तर त्याला लंब रुलर आणि सेट स्क्वेअर वापरून. चरण 1, एक रेषा दिली आहे त्यावर एक बिंदू P आहे. चरण 2, एका बाजूचा रुलर 1 च्या शेजारी ठेवा. चरण 3, सेट स्क्वेअरला त्याच्या एका बाजूने रुलरच्या आधीच संरेखित केलेल्या काठाच्या बाजूला ठेवा जेणेकरून काटकोन कोपरा रुलरच्या संपर्कात येईल. चरण 4, सेट स्क्वेअरला अशा प्रकारे सरकवा की काटकोन कोपरा P शी जुळेल. चरण 5, संच चौरस धरा. संच चौरसाच्या काठावर PQ काढा. दिलेल्या बिंदू P पासून 1 ला आवश्यक असलेला लंब PQ आहे. जर रेषेवर बिंदू दिला असेल तर त्याला लंब रुलर आणि होकायंत्र वापरून दिलेल्या बिंदू A वर रेषेचा लंब काढा. चरण 1, A ला केंद्रस्थानी घ्या आणि कोणत्याही त्रिज्यासह एक मोठा कंस काढा जेणेकरून तो बिंदू B आणि C वर रेषेला छेदेल. चरण 2, होकायंत्राला केंद्रस्थानी B वर ठेवा आणि AC पेक्षा जास्त त्रिज्या असलेला चाप काढा आणि नंतर C ला समान त्रिज्या असलेल्या केंद्र म्हणून घ्या आणि एक कंस काढा जेणेकरून ते एकमेकांना बिंदू D वर छेदतील. चरण 3, AD ला जोडा. AD हा CB ला लंब आहे. AD लंब CB. ज्या बिंदूवर रेषेचा समावेश नाही त्या बिंदूपासून रेषेला लंब रुलर आणि सेट स्क्वेअर वापरून. चरण 1, दिलेल्या रेषेच्या बाहेरील बिंदू P आहे. चरण 2,
सेट स्क्वेअर 1 वर ठेवा जेणेकरून त्याच्या काटकोनाची एक बाजू वर येईल. चरण 3. संच चौरसाच्या कर्णावर एक रुलर लावा. चरण 4. रुलर धरा आणि सेट स्क्वेअर बिंदू P ला स्पर्श करेपर्यंत सरकवा. चरण 5. PM मध्ये सामील व्हा. आता PM लंब आहे L ला. ज्या बिंदूवर रेषेवर नाही त्या बिंदूपासून रेषेला लंब रुलर आणि होकायंत्र वापरून. चरण 1. दिलेल्या रेषेच्या बाहेरील बिंदू P आहे. चरण 2. P ला केंद्रस्थानी घ्या आणि रेषा L ला A आणि B या दोन बिंदूवर छेदणारा कोणताही त्रिज्येचा एक मोठा कंस काढा. चरण 3. A आणि B ही त्रिज्या घ्या आणि दोन्ही बिंदूंमधून आधी घेतलेल्या त्रिज्या सारख्याच कंस काढा जेणेकरून ते एकमेकांना छेदतील. चरण 4. PQ ला जोडा. PQ हा रेषाखंड L चा लंब आहे. रेषाखंडांचा लंब दुभाजक रुलर आणि होकायंत्र वापरून. चरण 1. AB हा रेषाखंड काढा. चरण 2. A ला केंद्रस्थानी घ्या आणि दोन चाप काढा, एक वरचा आणि एक खालचा, ज्याची त्रिज्या AB च्या लांबीच्या अर्ध्यापेक्षा जास्त असेल. किंवा सोयीसाठी तुम्ही A ला केंद्रस्थानी ठेवून वर्तुळ काढू शकता. पुन्हा B ला केंद्रस्थानी घेऊन चाप बनवा जेणेकरून ते मागील चापांना छेदतील. चरण 3. कंसाच्या छेदनबिंदूंना जोडा आणि त्यांना CD, C आणि D अशी नावे द्या. चरण 4. AB चा आवश्यक लंबदुभाजक CD आहे. म्हणून AO बरोबर OB.